नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गाजराच्या तिखट पुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि किती टम्म फुगल्यात ती आणि टेस्टला पण इतक्या छान झाल्यात ना, खूप छान झाल्या त्या. तर भरपूर गाजर घरी असतील तर सारखं सारखं गाजराचा हलवा ते गोड गोड पदार्थ नको वाटतात. मग अशा तिखट पुऱ्या करा तुम्ही. गाजर पण मुलांच्या पोटात जातं आणि काहीतरी नवीन केलं की आवर्जून खातात मुलं ते छान दिसलं की. तर मग त्यासाठी मी नाही ते गाजर स्वच्छ धुवून कट करून घेतले, त्याचा बुडाचा आणि शेंड्याचा भाग, आणि असं कोरडं करून खिसणीनं असं ते खिसून घेते. तर हे ना गाजराचे ना खिसल्यानंतर खिस असा एवढा झालेला आहे. आता मी काय आता हे मोजत नाही मी, पीठ म्हणा किंवा खिस म्हणा, आता अंदाजेच घेते. आता जेवढं आपलं गाजर असेल तेवढं, पण एक गाजर आहे ते. आता त्यासाठी ते साहित्य काय घेतले, गाजर खिसून घेतले, कोथिंबीर कट करून घेतली आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतली. इथे ना गरम मसाला घेतला आहे, हळद घेतली, तीळ घेतलेत, मीठ घेतले, लाल तिखट घेतले आणि जिरे घेतलेत. मी ना लाल तिखट जरा जास्त घेतले, मला खूप तिखट आणि झणझणीत करायच्यात पुऱ्या म्हणून मी तिखट जास्त घेतले. तुम्ही याच्यापेक्षा कमी पण घ्या. आणि इथे ना मी आता कढईत तेल गरम करायला ठेवले. आपलं तेल गरम झालं की त्यात आपण जिरे टाकूया. आपले जिरे चांगले फुलले की लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केली ना आपण, ती लसूण अद्रकची पेस्ट घालूया. आणि हे लसूण अद्रकची पेस्ट चांगली मिक्स करून थोडी लालसर झाली की त्याच्यात जे आपण गाजर किसून ठेवलेलं आहे ना, ते गाजर टाकायचे. तर ह्या पुऱ्या करताना आपण पाण्याचं प्रमाण अजिबात वापरणार नव्हतं. ह्या गाजराच्या ह्याच्यात ओलाव्यातच जेवढं पीठ बसेल ना तेवढं आपण त्यात कणिक टाकणार आहोत. म्हणून मी ना मोजलं नाही, किस पण मोजलं नाही वाटीनं, आज जरा गडबडीत होते म्हणून, आणि पिठाचं पण प्रमाण मोजलेलं नाही. पण आपल्याला करून पाहायचं म्हटलं, एका गाजराच्या केल्या तरी भरपूर होतात पुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता आता किती झाल्यात ते नंतर. तर एवढा एकच गाजर होतं मोठं, ते किसल्यानंतर एवढा किस झाला. आता हा तेलात चांगलं परतून घेते अगोदर किस आणि नंतर याच्यात साहित्य घालते. तर तेलात चांगलं परतलं आपलं जिरे लसूण अद्रकमध्ये तेलात आपला किस, की आता याच्यात आपण ना मीठ, तर मी मीठ ना आता ह्या गाजराच्या किसाच्या प्रमाणा एवढंच मीठ घालणार आहे. नंतर पिठाचं प्रमाण कणिक जेवढी लागेल तेवढं मीठ नंतर टाकणार आहे. तर आता हे गाजराचा किस जेवढा आहे तेवढंच थोडंसं मीठ, 1 चमचे मीठ टाकलेलं आहे, एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, तिखट मी 3 चमचे घेतलेला आहे छोट्या चमच्याने, कारण मला जरा झणझणीत करायचे म्हणून. आणि गरम मसाला घेतला आहे. गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालते, पण कसं जरा खमंग आणि छान चव यावी म्हणून मी टाकलेलं आहे. कारण धने जिरे पूड संपली होती माझी, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण धने जिरे पूड नव्हती म्हणून मी गरम मसाला टाकलेला आहे, असं जरा झणझणीत काहीतरी खमंग वाटावं म्हणून. तर आता हे मसाले चांगले मिक्स करून घेतले की आता मी गॅस बंद करते, मसाले टाकले की लगेच, कारण गाजर काही जास्त आपल्या शिजवण्याची आवश्यकता नाही, ते तळून निघणारच आहे पुऱ्याबरोबर. नंतर फक्त मिक्स करण्यासाठी आपण त्याला गरम केलेलं होतं. तर आता आपण त्याच्यात बंद केल्यानंतर तीळ टाकले, तर कारण ते मसाला करपुनी नंतर मसाला हळद तिखट मसाला म्हणून गॅस बंद केला. आणि आता तीळ आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेते. आणि आता हे चांगलं मिक्स झालं की नंतर कोथिंबीर टाकल्यावर एका ताटात काढून घेते हे मिश्रण. आणि याच्यात टाकण्यासाठी थोडंसं ना नंतर मी आपलं बेसन पीठ घेत आहे आपल्या पुऱ्यात टाकण्यासाठी. आणि ह्याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही. ह्या गाजराच्या किसना असा दाबू दाबू मळलं ना पीठ की त्याला आपोआप पाणी सुटते. आता मीठ टाकल्यामुळे त्याला गाजराला पाणी सुटते. आता जर तुम्हाला असं कोरडं वाटत असलं तर नंतर मळताना पाणी सुटतं आणि त्याच्यात पीठ भरपूर बसतं. तर आता हे किस काढून घेतलं आहे मी एका ताटात, आणि जर थोडंसं कोमट होतं, जर हाताला चटका बसू नये म्हणून थोडंसं जरा थंड होऊन दिलं. आणि त्याच्यात बेसन पीठ टाकलं, एक पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे फक्त बेसन पीठ टाकले. आणि आता याच्यात बसल एवढी कणिक टाकायची, आणि आता आपण पीठ टाकणार आहोत याच्यात म्हणून मीठ टाकले आणखीन 1 चमच्याभर छोट्या चमच्यानी, कारण कणकीच्या ह्याने आपण अगोदर फक्त गाजराच्या एवढंच टाकलं होतं. तर मी आता थोडं थोडं टाकून मळून मग लागल तसं घ्यायचं पीठ. सुरुवातीला 1 मूठ भरून घेतलं, ते मळलं चांगलं, ओलावा वाटला आणखीन बसतंय असं माझ्या हाताला वाटलं मला, म्हणून मी नंतर आणखीन कणिक घेतली कोरडी, आणखीन टाकली त्याच्यात आणि आणखीन मळत राहिले. असं दाब देऊ देऊ मळलं ना, मग त्याचं पाणी सुटल्याने होते आणि ते पीठ बसते. आणि हे मळून जास्त वेळ ठेवायचं नाही, तर त्याला पाणी सुटते आणि ते पातळ होते पीठ, लगेचच्या लगेच करायला घ्यायच्या पुऱ्या. तर तुम्हाला सांगते मी आणखीन डबल घेतलं, परत आणखीन एकदा घेतले मी मळूस, तर खूप वेळ लागला म्हणून व्हिडिओ स्टॉप करून मी नंतर हे केलं. तर तुम्हाला शेवटला दाखवतेच नंतर आपला गोळा कसा झाला ते, कारण पुऱ्या लाटताना आपल्याला तेल पण लावायचं नाही आणि कोरडं पीठ पण लावायचं नाही, नुसतेच पुऱ्या आपल्या लाटल्या गेल्या पाहिजेत, असं पीठ व्हावं बाइंडिंग त्याचं आपलं. हे जे आपण पुऱ्या कशा लाटताना पीठ आपलं मळतो ना, तसंच सेम. तर अशा प्रकारे मला आणखीन थोडं पातळच वाटायला म्हणून थोडंसं आणखीन कणिक घेतली मी, आणि ह्याला चांगलं मॅश करू मळून घेते मी.
कोरडं पीठ टाकून आणखीन थोडंसं. तर खूप छान होतात. सारखं सारखं गाजराचा हलवा आणि तेच गोड गोड पदार्थ नको वाटतात. आणि तुम्ही याच पिठाचे पराठे पण करू शकता, पण मी पुऱ्या केल्या, मुलाला पुऱ्या आवडतात म्हणून. पराठे पण नंतर कधीतरी टाकेल. मग मळून घेतले मी. आता तुम्ही पाहू शकता कसं झाले त्यात. याला आपल्याला तेल पीठ लावण्याची काहीच आवश्यकता नाही आणि जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पातळ होते, पाणी सुटल्याने होते त्याला. तर असंच नंतर आता आपण हे लाटायला घेऊयात पुऱ्या. तेल गरम करायला ठेवले मी कढईत आणि आता पुऱ्या लाटते. आणि वाटलं सर त्याला नाही तुम्ही कट केलं तर चालते, पण छान दिसावे म्हणून तुम्हाला जर एकदम गोल शेपमध्ये हव्या असतील तर तुम्ही त्याला असं पुरी लाटल्यानंतर आपल्या ग्लासाच्या किंवा वाटीच्या साह्याने त्याला असं कट पण करू शकता पुरीच्या आकारामध्ये. तर मी कट केले छान दिसावं म्हणून. तर एक छोटी गोळी घेतली आणि लाटते आता. जास्त पण पातळ लाटायचे नाही, नाहीतर फुगणार नाही नंतर. असे एवढ्याच ह्याच्यात बरी. आणि असे वाटीच्या साह्याने त्याला गोल करून घेते. काही आवश्यकता नव्हती पण घेतली करून. तर अशाच पुऱ्या आणखीन एक लाटते अशीच आणि तळायला घेते. तेल गरम झाले आपलं. थोडं गोळी टाकून पाहिली होती, झाले गरम. जास्त पण गरम करायचं नाही, तर त्याला खूप काळपट कलर येईल नंतर, करपत्याल पुऱ्या. आणि तळताना गॅस फुलच राहून द्यायचा. तळल्यानंतर बारीक करायचा आणि पुरी टाकली की उलटण्याच्या साह्याने गरम तेल असं वरी उडवायचं, म्हणजे पुरी आपली फुगती. आता सुरुवातीला तुम्हाला वाटत नाही, पण जसं जसं गरम तेल आपण उलटण्याच्या साह्याने पुरीवर टाकू ना, तशी तशी आपली पुरी टम्म फुगती. तुम्ही पाहू शकताय. तर आपली एक ना एक पुरी टम्म फुगली. अशाच प्रकारे मी आता सर्व पुऱ्या तळून घेते. आणखीन एक पुरी तुम्हाला तळून दाखवते आणि हे काढून नितळत ठेवते झाऱ्यात ताटात. थोडंसं दुसरी पुरी घेते तळायला. आणि त्यात लाल तिखट टाकल्यामुळे आणि अगोदरच आपल्या गाजराचा कलर लाल असल्यामुळे त्याला असा लालसरच कलर येतो. जास्त वेळ लागत नाही तळायला. पण उलटण्याने तेल असं गरम तेल पुरीवर असं हे करीत राहायचं, म्हणजे आपली पुरीनं टम्म फुगते. तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या करून घेते, नंतर दाखवते. मग कशा वाटल्या तुम्हाला माझ्या गाजराच्या तिखट पुऱ्या ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या नक्की करून पहा. तर आपल्या तेवढ्या पिठामध्ये की नाही एक 13 पुऱ्या झाल्या. मी इथं तुम्हाला 6 दाखवल्या, कारण गरम गरम करीत करीत खाण्यात आल्या त्याच्यामुळे. तर एक 13 पुऱ्या झाल्या तेवढ्या पिठामध्ये. मग कशा वाटल्या पुऱ्या ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.